दरम्यान वर्ध्यामधून बातमी येते, लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे। ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ या सभेत ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करतील। विजय वडेट्टीवारांनी मात्र या सभेकडे पाठ फिरवली आहे। या सभेच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर आजच्या सभेमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातील या संदर्भात महादेव जानकरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। ओबीसीच्या महाएल्गार सभेसाठी महादेव जानकरचे नेते आहेत, ते आपल्या सोबत इथे दिसत आहेत। त्यांना आपण विचारूया नेमकं या सभेतून काय आपण संदेश देऊ इच्छिता, कशा पद्धतीनं एकूणच या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद निर्माण झालेला आहे त्यातून काय तोडगा निघेल। माझं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, ही आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। मुळात म्हणजे ओबीसीमध्ये काही अशा जाती आहेत की त्यांना त्या आरक्षणाचा आजपर्यंत बिलकुल फायदा झाला नाही, 0% फायदा झाला। त्या समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे। या भूमिकेने आमचं जे ताट वाढलेलं आहे त्यातली भाकरी हिसकावून घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे। त्यात अजून ताटात भाकरी टाकून जर त्यांनी मंडळी आली तर आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे। मराठा समाजाला आरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु आहे त्यात ती काय केला, ताट वाढवलं पाहिजे, त्याचं स्पॅन वाढवला पाहिजे, पर्सेंटेज ऑफ द रिझर्वेशन ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर ते करावं म्हणून आणि ह्या माध्यमातून ओबीसीला जागृत करण्याचं देखील आमचं काम चाललेलं आहे। या माध्यमातून भुजबळ साहेब असतील, आम्ही असू, शब्बे अन्सारी असेल, रस साहेब असतील, हे सर्व लोक आम्ही एकत्र येऊन एक चांगलं महाराष्ट्रभर आम्ही जनजागृती करतो आहे। ह्यात समाजात फाटाफूट होत चालली, घाबरलेल्या भेदरलेल्या ज्या अवस्था आहे त्याला एक धीर देण्याची भूमिका आम्ही मंडळी करतो आहे। मला आत्ताच आपल्या माध्यमातून कळालं की इथं काही कंटकांनी बॅनर फाडले, तर मी इथल्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो आहे, ज्यांनी कुणी ते कृत्य केलं असेल त्याच्यावर योग्य ती 12 तासाच्या आत कारवाई केली पाहिजे, नाहीतर आम्हालाही आमचा विचार करावा लागेल। एवढंच मी आपल्या इथल्या प्रशासनाला वर्धेच्या सांगू इच्छितो। आजच्या ओबीसी मेळाव्यामध्ये गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाची आहे, दर्दी लोकच येथे येणं अपेक्षित आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहेत नेते महादेव जानकर यांनी केलं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। त्या मेळाव्यासंदर्भात समीर भुजबळ यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। आज वर्ध्यामध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा आहे, त्यासाठी समीर भुजबळ इथे आलेले आहे। ज्या प्रकारे मागच्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांचं वक्तव्य पाहायला मिळतात, काय वाटते त्याचा बोलवता धनी कोण आहे? वारंवार सातत्याने ते छगन भुजबळ यांना लक्ष्य करत आहे आणि अत्यंत टोकाच्या भाषेत ते शब्द वापरत आहे। असं त्यांचा मूळ मुद्दा मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आहे, परंतु आता जसजशी त्यांना प्रसिद्धी मिळत गेली त्यांच्या डोक्यात काय हवा घुसली आहे काय माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने ते वक्तव्य करत आहे ते फार चुकीचं आहे। त्यांचा मूळ मुद्दा आरक्षणाचा आहे, त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका मांडली पाहिजे किंवा कसं आरक्षण आपल्याला मिळायला पाहिजे। कारण का आपण काही वर्षांपूर्वी बघितलं तर जवळ 58 मोठमोठे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले, सर्वांनी त्यांना सपोर्ट केला, आम्ही देखील त्यांना सपोर्ट केलेला होता। कारण का शेवटी मराठा समाजामध्ये सुद्धा काही बांधव आहेत, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे। छगन भुजबळ यांनी स्वतः सभागृहामध्ये सांगितलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यानंतरचा पहिला मेळावा होत आहे। काय पोलीस रिपोर्ट आले, पोलीस इनपुट्स आले, त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं। कारण का वारंवार जे आहे गेले 2 महिने 3 महिने जे आहे बीडच्या हल्ल्याच्या आधी पण बीडच्या हल्ल्याच्या नंतरसुद्धा काही पत्र येत आहेत, व्हॉट्सअपवर फोन येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत, इंस्टाग्रामवर येत आहेत, फेसबुकवर अनेक माध्यमातून जे आहे धमक्यांचे सत्र सतत चालू आहे। आणि आत्तासुद्धा जे काय आलेले आहे ते पोलिसांकडे जे इनपुट्स आले ते साहेबांनी जे आहे हाऊसमध्ये मांडलेलं आहे किंवा अशा रीतीचं हे सगळं चाललं आहे। ही झुंडशाही आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे, हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे। या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे नेते दिसत नाही, विजय वडेट्टीवार देखील गैरहजर आहे, इतर स्थानिक काँग्रेसचे नेते देखील गैरहजर। हे जे आहे आम्ही घेतलं आहे, लोकल लोकांनी घेतलेलं आहे। आता लोकल लोकांनी कोणाला बोलवलं आहे कोणाला नाही बोलवलेलं हा त्यांचा प्रश्न आहे। आम्हाला सुद्धा त्यांनी आमंत्रण केलं, आम्ही आलेलो आहे। तर हे होते समीर भुजबळ। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर 2 समाजामध्ये तेढ निर्माण कोण करताय हे मुख्यमंत्र्यांनी पाहावं। ओबीसी समाजाला पाठबळ देण्यासाठी हा महाएल्गार मेळावा आहे, असं ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यासंदर्भात बबनराव तायवाडे म्हणतात। बबनराव तायवाडेंशी या सगळ्या अनुषंगाने संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। मेळाव्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे देखील आलेले आहे। मनोज जरांगे यांनी 17 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे,
त्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यामध्ये मराठा समाजाचे मेळावे होत आहेत, दुसरीकडे ओबीसी समाजाचे मेळावे होत आहेत. नेमक्या मेळाव्यातनं काय साध्य करायचं आहे? नाही बा, ते त्यांचं काम करताय, आम्ही आमचं काम करतो. त्या ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये कुठंतरी एक जे दहशतीचं वातावरण झालेलं आहे, भीतीचं वातावरण झालेलं आहे, ती दहशत, ती भीती दूर करण्याकरता आणि त्यांना एक आधार देण्याकरता अशा प्रकारच्या ओबीसी एल्गार सभांचं आयोजन या महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये करण्यात येत आहे. कुठेतरी वेगवेगळ्या मेळाव्या, दोन्ही बाजूच्या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषणं केली जातात, त्यामुळे कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. ते बघा, सुरुवात तिकडनं होते म्हणून त्याला प्रतिउत्तर इकडनं दिलं जाते. तो त्यांच्याकडून जेव्हा तसल्या प्रकारच्या भाषेचा वापर करण्यात आला, आम्हाला सुद्धा त्याला प्रतिउत्तर देणं भाग पडलं. कारण आमच्या लोकांमध्ये जे दहशतीचं वातावरण झालं होतं त्याला कुठेतरी शांत करण्याकरता, आमच्या समाजाचा जो अपमान झाला होता तो अपमान दूर करण्याकरता आमच्याकडनं सुद्धा तशी भाषणं झाली असतील. सुरुवात तिकडनं होते, त्याला प्रतिउत्तर आमच्याकडनं होते आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिले थांबवावं, नंतर आम्ही थांबवू. आणि म्हणून सर्व राज्यकर्त्यांनी अभ्यास करून कोण चुकताय आणि कोण बरोबर आहे याचा विचार करावा आणि समाजाला न्याय द्यावा. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.